चलो काल आपण सुखानुशय राग हा अस्मिता अविद्या अस्मिता राग द्वेष अभिनिवेश क्लेश अविद्या क्षेत्रम उत्तरेशम प्रसुप्त तनुविच्छिन्नो धारणा. मग नंतर अनित्य शुची सुखानात्मसु नित्य शुची दुःखानात्मसु नित्य शुची सुखात्मक ख्यातीर विद्या. दृक् दर्शन शक्य होतो एकात्मतेवा अस्मिता आणि सुखानुशय रागः. These were the sutras that we did yesterday. Today we move on to sutra number 2.8, Dukkhanushaya Dveshah. So the word meaning remains the same. Sukha was pleasure, dukkha is sorrow, pain or grief. आणि अनुशय ह्याचा अर्थ तोच राहतो. संस्कारा समजा त्याला किंवा क्लोज अटॅचमेंट, ज्याची ओढ असणे. आणि दुःखाचं अटॅचमेंट जेव्हा होतं तेव्हा काय होतं, द्वेष तयार होतो. ऑलराइट, सो अनहॅपीनेस लीड्स टू हेट्रेड. सो जो भी हमको जे काय आपल्याला नाही आवडत त्याला आपण म्हणणार मला नको, मला नको. ओके, whatever we don't like, aversion comes from misery, from dukkha. So this is what happens. So just as ज्या ज्या गोष्टी आपल्याला सुख देतात त्या आपल्याला आणखी हव्याशा होतात, ते अनुभव आपल्याला रिपीट करावेसे वाटतात, तसंच दुःखद गोष्टी आहेत त्या गोष्टींचा द्वेष तयार होतो. म्हणजे आपल्याला ते नकोसे होतात आणि ते इतके नकोसे होतात, we don't want to repeat it, we don't want to look at it, we don't want to think about it, that it gets converted, the dislike gets converted into hatred. एवढ्या एक्सटेंट पर्यंत पण ते जाऊ शकतं. आणि there is another thing, की जे काही आधी सुख होतं, that happiness is not there anymore. So recollecting lost pleasures, tormented by unfulfilled desires. आणि मग एक्स्ट्रीम केसेस मध्ये सुख मला ते परत आता कधीच भेटणार नाही ह्याचं दुःख. ऑलराईट, आणि माझ्या इच्छा, तेव्हा मला खूप इच्छा होती, आता काय, आता माझी ती इच्छा कधीच पूर्ण होणार नाही ह्याचं दुःख. मॅन नॉट डेव्हलप सच अन अटॅचमेंट फॉर हेट्रेड की तो स्वतःचा द्वेष करू लागतो. हे एक्स्ट्रीम केसेस मध्ये स्वतःचा द्वेष, दुसऱ्यांचा द्वेष. दुःख आहे तोपर्यंत ठीक आहे, हँडलेबल आहे, मॅनेजेबल आहे. पण द्वेष तयार झाला की त्याची, त्या द्वेषाची अटॅचमेंट, वी लव्ह टू हेट पीपल, की म्हणजे त्या द्वेषाबद्दलची आपली आसक्ती तयार होते, आपले अटॅचमेंट तयार होते. की मला म्हणजे त्याच्यामध्ये मला ना तो व्यक्ती अजिबात आवडत नाही. फॉर एक्झाम्पल, I just don't like that person. Even after you have stopped talking to that person, every time you think of that person, you will say, I just don't like that person. So that is your attachment to the dukkha of, and which gets converted into dislike. So this is how pain results from, hatred results from pain. So man will hate himself, man will hate others. हे एक्स्ट्रीम केसेस मध्ये पण होऊ शकतं. सो हाऊ आपण सुखानुशय राग हा, दुःखानुशय द्वेष हा जे सुखचा अटॅचमेंट जो क्लेशदायी आहे, दुःखाचं अटॅचमेंट परत जो क्लेशदायी आहे, हे दोन्ही भावनिक प्रॉब्लेम्स आहेत, इमोशनल क्लेशस आहेत. राईट, बोथ ऑफ दीज आर इमोशनल क्लेशस. हाऊ डू यू कम आउट ऑफ दीज टू क्लेशस? हे जे सुख दुःखचं जे खेळ आहे, योयोइंग आहे, हाऊ डू यू कम आउट ऑफ दिस? The only thing that can bring you out of the love-hate relationship is viveka buddhi. When you reach to the right understanding, विवेक जेव्हा आपला डेव्हलप होतो तेव्हा सुख आणि दुःख मध्ये आपण बॅलन्स आणतो. एवढं पण सुख किंवा एवढं पण दुःख मानत नाही की आपण कोलमडून पडू किंवा रिलेशनशिप तुटून जातील किंवा त्याच्यातनं नुकसान होईल. समवेअर विवेक बुद्धी, एक अंडरस्टँडिंग, एक यथार्थ ज्ञान, व्हाय डिड दॅट पर्सन डू व्हॉट ही डिड,
when we begin to understand that, we will stop hating and we will stop loving and becoming attached to love and hate. सिम्पल एक्झाम्पल एक दुःखाचं द्यावं तर आता मैत्री करुणा मुदितो मध्ये पण बघा, लाईक आय हॅव अ फ्रेंड, आपल्या ग्रुपमधलीच आहे. सो एकदा ती येऊन सांगत होती की आज माझ्या नवऱ्याला एवढा राग आला की त्याने डायनिंग टेबलची काच अशी उचलली आणि फोडून टाकली. एंड शी वॉज लाइक, मुझे तो ऐसा हुआ ना, दो लगा के दे दूं, और या इसका क्या करूं मैं, ये इतना बुरा इंसान है. मी म्हटलं जेव्हा त्याला राग आला त्यावेळेला तो आनंदात होता. वॉज ही हॅपी? वॉज ही एन्जॉईंग? नो. त्याचं ब्लड प्रेशर वाढलेलं होतं, छातीची धडधड झालेली होती, श्वास त्याचा जोरजोरात चालत होता, डोकं काम करत नव्हतं. त्या अँगर मध्ये त्यांनी ती काच उडवली. तर आपण असं म्हणू शकतो का की ज्याला जो राग आलेला आहे तो सुखी आहे? असं आपण नाही म्हणू शकत, राईट? वी कॅन नॉट डू दॅट. सो मग अंडरस्टँड, जेव्हा हा पर्स्पेक्टिव्ह दिला तेव्हा म्हटलं की तू समजून घे की तो किती सफर करत होता. एवढ्या एक्स्ट्रीम ऍक्शन एवढं सफरिंग त्याचं किती प्रचंड प्रमाणात असेल. वेन यू चेंज युअर पर्स्पेक्टिव्ह, जेव्हा आपण कॉम्पॅशन, करुणा तिथे आणतो, आपण समजून घ्यायला बघतो की का बाबा हे घडतंय, जे काय घडतंय ते. वेन यू डेव्हलप कॉम्पॅशन फॉर द अदर पर्सन, तेव्हा जाऊन तुम्ही हे सुख दुःखाचं जे खेळ आहे, हे लव्ह अँड हेट रिलेशनशिप जे आहे, ह्याच्यातनं बाहेर पडू शकता. So this is very important. The viveka buddhi. Do not give up your discriminatory power of the mind. मनाची ही क्षमता आहे हे समजणं, हे ह्याचं बॅलन्सिंग समजणं. सो ते विवेक बुद्धी जर आपण एम्प्लॉय केली तर सुखानुशय राग हा, दुःखानुशय द्वेष हा, राग द्वेष हा जो हे जे इमोशनल क्लेश आहे, या इमोशनल क्लेश मधनं आपण मुक्त होणार. Alright. So let us move on. Is that clear? Emotional clashes. Let us move on to 2.9. शेवटचा क्लेश राहतो तो आहे अभिनिवेश. This is the last of the क्लेशस. स्वरसवाही विदुषोपी तथा रूढो अभिनिवेशः. स्वरसवाही विदुषः अपि तथा रूढः अभिनिवेशः. सो शब्दफोड बघूया आपण. व्हॉट इज द मिनिंग? स्वरसवाही. आता स्व, रस आणि वाहन. इफ यू कॅन अंडरस्टँड these three words, it is the current of the love of life. आयुष्यावरचं कॉन्स्टंटली वाहणारं प्रेम. राईट. अ करंट ऑफ लव्ह फॉर लाईफ म्हणजे आयुष्यभरचं जे आपलं प्रेम आहे ते सातत्याने वाहत असतं. दॅट फ्लो इज नेवर, ऑफकोर्स काही केसेस मध्ये when the suffering becomes too much, a person will say, oh, I wish I was dead. मला आता जगावंसंच वाटत नाहीये. बट समजा समोरून काही डेंजरस वेपन येत असेल तर तो जीव वाचवायला he will do everything within his power, so that he doesn't die. So that is the continuous flow of love for life. So आयुष्यभरचं हे वाहणारं प्रेम आहे. सो स्वरसवाही विदुषः. विदुषःचा अर्थ काय? विदुष कोण आहे तो? अ वाईज मॅन, जो विवेकीन आहे त्याला विदुषः म्हणतात. अपी. अपी म्हणजे आणि, इवन. द वर्ड मिनिंग ऑफ अपी इज इवन, तो सुद्धा. तथा. तथा म्हणजे ऑल द सेम, हा पण आणि तो पण. आपण म्हणतो ना हा आणि तो. सो तथा म्हणजे आणि, अपी म्हणजे सुद्धा. चेंज करा थोडस तिकडे. अपी म्हणजे सुद्धा आणि तथा म्हणजे आणि. रूढो. विदुष म्हणजे काय? विदुष. विदुष म्हणजे विवेकी, हुशार. विदुषी म्हणतो ना आपण हुशार. विवेकीन जो आहे तो. नंतर रूढो. रूढो म्हणजे एसेंडेड किंवा ऍडव्हान्स्ड म्हणजे प्रगत. रूढो म्हणजे प्रगत, जो खूप प्रगती, आध्यात्मिक प्रगती त्यांनी भरपूर केलेली आहे तो. अभिनिवेश. अभिनिवेशचा अर्थ होतो
आयुष्यावरचं प्रेम किंवा मरणाची भीती, तुम्हाला जसं विच एव्हर यू कॅन, बट इट इज अटॅचमेंट टू लाईफ. कारण आपण इथे राग द्वेष बद्दल बोलतोय ना, वी आर टॉकिंग अबाउट अटॅचमेंट्स. सो वी आर, दिस इज अटॅचमेंट टू लाईफ इज अभिनिवेश. किती सिंपल इकडे पतंजली म्हणताय, कितीही विदुष असू दे, कितीही रूढ असू दे, किंवा कितीही कोणीही कितीही इग्नोरंट किंवा अविद्या असलेला असू दे, सगळ्यांचं आयुष्यावर मात्र प्रचंड प्रेम असतं. सो ॲज इन द इग्नोरंट, सो इन द लर्नड, अटॅचमेंट टू लाईफ अँड फिअर ऑफ डेथ. अविद्या, अस्मिता, राग, द्वेष आणि अभिनिवेश. अस्मिता, राग, द्वेष, अभिनिवेश कम्स फ्रॉम अविद्या. पण सगळ्यात सूक्ष्म असा क्लेश अभिनिवेश आहे. सगळ्यात सूक्ष्म, इट इज द सटलेस्ट ऑफ क्लेशास, द सटलेस्ट ऑफ एफ्लिक्शन. फिअर ऑफ लुझिंग द बॉडी. कोणालाच आपलं मन किंवा शरीर गमवायचं नसतं. सो प्रत्येकाला फॉर एव्हर जगायचंच असतं. प्रत्येकाला फॉर एव्हर त्यांचं मन शरीर आरोग्य चांगलं राहावं हे प्रत्येकालाच वाटत असतं. पण सगळ्यात सूक्ष्म ह्या क्लेशाला का म्हटलेलं आहे, वाय इज इट कॉल्ड ॲज द सटलेस्ट ऑफ क्लेशा? कारण जोपर्यंत मृत्यू समोर येत नाही तोपर्यंत आपण कितीही मोठे योगी, कितीही मोठे ज्ञानी किंवा कुठलाच अभ्यास न केलेले असे अविद्या असलेलं असू दे, त्या क्षणीच कळतं की आपल्या आयुष्यावर किती प्रेम आहे. राईट? बिकॉज इट इज अन इनबिल्ट थिंग. म्हणजे जे ह्युमन हिस्ट्री आहे, ह्युमन स्पीशीजची हिस्ट्री आहे, मनुष्य प्रजातीची जो इतिहास आहे, त्याच्यामधनं हे कंडिशनिंग झालेलं आहे आपलं, की नाही मेलं नाही पाहिजे. फिअर ऑफ डेथ हॅज कम फ्रॉम दॅट कंडिशनिंग, और लव्ह फॉर लाईफ हॅज कम फ्रॉम दॅट कंडिशनिंग. द ह्युमन द कलेक्टिव्ह कॉन्शियसनेस कंडिशनिंग आपण त्याला म्हणतो. सो तो आपल्याला इतका सूक्ष्म आहे की हा मैं थोडी मरने से डरता हूं. आपण काय म्हणतो, हा मेलो तो मेलो, त्यात काय. बट खरंच त्यात काय आहे की नाही हे फक्त त्या क्षणामध्ये कळतं, वेन यू आर फेसिंग डेथ. सो इट इज अन इन्स्टिंक्टिव्ह क्लेशा. ओके, हा वाला क्लेश जो आहे हा इमोशनल किंवा असं काही नसून इन्स्टिंक्टिव्ह क्लेश आहे. इट इज इनहेरेंट, इनबॉर्न अँड नॅचरल, आणि त्यामुळे स्मृतीची गरज नाहीये. बघा, राग द्वेष जो आहे हा स्मृतीमधनं उत्पन्न होतो, राईट? पण अभिनिवेश जो आहे ह्याला स्मृतीची गरजच नाहीये. हा एवढा इन्स्टिंक्टिव्ह डीएनए मध्ये आहे आपल्या, आणि त्यामुळे तो इन्स्टिंक्टिव्ह डिफेक्ट असल्यामुळे ते त्या भीतीचे, त्या फिअर ऑफ डेथचे जे कर्मसंस्कार आहेत ना, ते आपल्या चित्तामध्ये पेरलेलेच आहेत. सो द इम्प्रिंट्स इज द सीड ऑफ फिअर, आणि त्या कर्मसंस्कारामुळे आपल्याला भीती वाटते. राईट? फिअर ऑफ डेथ. सो अविद्या, सिन्स अविद्या इज द रूट कॉज, अभिनिवेश रिझल्ट्स इन पेन, आणि त्यामुळे दुःख होतं. शेवटी दुःखच होतं. इट रिझल्ट्स, क्लेशच आहे तो. जर अविद्या अभिनिवेश क्लेशाचं कारण आहे किंवा अस्मिता, राग, द्वेष अभिनिवेशाचं कारण आहे, तर मग उपाय काय असणार आहे? विद्या. राईट? अविद्या जर कारण आहे तर उपाय विद्या असणार आहे. काय विद्या? अभिनिवेशाच्या बाबतीत व्हॉट इज द विद्या, व्हॉट इज द अंडरस्टँडिंग, व्हॉट इज द बिलीफ दॅट यू हॅव टू कम टू, की जन्म आणि मरण हे वेगळे नाही आहेत. ओके, लाईफ अँड डेथ आर द टू साइड्स ऑफ द सेम कॉइन, दे आर नॉट डिफरंट फ्रॉम इच अदर. आणि लाईफ अँड डेथ आपल्याला समजून घ्यायचं असेल, व्हेअर डू वी स्टार्ट फ्रॉम, कुठून सुरुवात करायची? जर अभिनिवेश हा क्लेश आपल्याला काढायचा असेल,
हे माझी अंडरस्टँडिंग. आय एम टेलिंग यू माय अंडरस्टँडिंग ऑफ इट. हाऊ, वेअर डू आय बिगिन विथ, असा मी विचार केला की मला अभिनिवेश, सॉरी बोला, कोण काय बोलतंय? डेबिट कार्ड घेतलं का मधुश्री मी? नाही, विनायक तुमचं म्यूटवर टाका. स्मिता काय म्हणालीस? नाही, प्रत्येक क्षण हा शेवटचा आहे म्हणून जगलं तर अभिनिवेश कमी प्रत्येक क्षण हा शेवटचा आहे, पण क्षणाकडे लक्ष राहतंय का? नाही. Can you keep your attention on the moment? No. So where do I start with? मला अजून काहीतरी स्थूल साधन पाहिजे. सगळ्यात सुंदर, सगळ्यात जवळचं 24 तास आपल्याकडे असणारं साधन आहे आपला श्वास. श्वास घेतला, जन्माला आलो, श्वास सोडला, मृत्यू. Alright, there is a book by Sadhguru, Life and Death in Each Breath, or Life and Death in One Breath, असं काहीतरी आहे पुस्तक. सो प्रत्येक श्वास म्हणजे जन्म आणि मृत्यू. इफ यू आर एक्सपिरियन्सिंग दॅट ऑल द टाइम, एव्हरी डे, तर मग शरीर सोडायची वेळ येईल तेव्हा शरीराचंच फक्त महत्व राहणार नाही. दॅट विल बी द विद्या, दॅट विल बी द अंडरस्टँडिंग, यु नो, वेर वी विल नो की नाही, बॉडीला आता इथे धरून ठेवण्यामध्ये काय पॉइंट आहे. जेव्हा क्षणोक्षणी मृत्यूचा सामना करत आलेलो आहोत, तर मग आता शेवट म्हणजे तो शरीर सोडून, आणि दुसरा ऑफकोर्स की आपण आत्मा आहोत. हु एम आय? आय एम द सोल. व्हॉट इज द सोल? इट इज इटर्नल, नेव्हर चेंजिंग, एव्हर कंटिन्युअस, राईट, अनंत आणि सदैव असणारं असं जे आत्मा आहे. जर मी आत्मा आहे तर एक शरीर सोडलं तर दुसरं शरीर धारण करणार, बिग डील. म्हणजे प्रकृती आणि पुरुष वेगळं हेच जाणणं म्हणजेच यथार्थ ज्ञान. बरोबर, बरोबर. पण काय होतं, प्रॉब्लेम हा आहे की इंटेलेक्च्युअली हे सगळं समजतं, कारण आपण अभ्यास केलेला आहे, त्यामुळे इंटेलेक्च्युअली सगळं समजतं, बट एक्सपिरियन्शियली आपल्याला नाही समजत. सो अनुभवामध्ये आणणं हे महत्वाचं आहे. एकदा ते अनुभवामध्ये आलं ना की मग ते पुढचं सगळं आपोआप घडेल. सो एव्हरीथिंग, योगा इज अन एक्सपिरियन्शियल सायन्स. एव्हरीथिंग हॅज टू बी ब्रॉट इन टू एक्सपिरियन्स. आपल्या अनुभवामध्ये यायलाच हवं, तेव्हा जाऊन आपण, एकदा मरण्याची भीती वाटली की मग आपण देन वी कॅन लेट इट गो. वन्स वी हॅव अंडरस्टूड, त्या पॉइंट पर्यंत जाऊन आलेलो आहे, आपण म्हणतो ना हात लावून आलो, राईट, स्वर्गाला. सो दॅट इज व्हॉट. हे झालं अभिनिवेश. सो अविद्या, अस्मिता, राग, द्वेष, अभिनिवेश, 5 क्लेश पतंजलींनी आपल्याला दिले, आणि अविद्याचं क्षेत्र पण सांगितलं. तनु, तनु विच्छिन्न उदार, प्रसुप्त तनु विच्छिन्न उदार, हे आपल्याला क्षेत्रही त्यांनी सांगितलं. मग आता उपाय काय? व्हॉट इज द सोल्युशन टू क्लेशा? जसं वृत्त्यांना आपण काय सोल्युशन दिलेलं पतंजलींनी? वृत्त्यांसाठी तत्प्रतिषेधार्थम एकतत्वाभ्यासा, राईट. सो त्याचप्रमाणे इथे क्लेशांसाठी ते सोल्युशन त्यांनी टोटल 2 दिलेले आहेत. 2.10. लेट अस मूव ऑन टू द नेक्स्ट सूत्र. 2.10. 2.10 is ते प्रतिप्रसव हेयः सूक्ष्मः. सूक्ष्मः, ओके, ते प्रतिप्रसव हेया सूक्ष्मः. सो ते प्रतिप्रसव हेया सूक्ष्मः. वर्ड मिनिंग लिहून घ्या. ते म्हणजे कोण? ते कोण? पंचक्लेश. हु इज ते? ते मीन्स धे, द 5 क्लेशास. ते प्रति, प्रतीचा अर्थ काय होतो? विरुद्ध किंवा उलटा. विरुद्ध, अगेन्स्ट किंवा रिव्हर्स. सो प्रति म्हणजे विरुद्ध किंवा अगेन्स्ट. प्रसव, प्रसव कोणाला म्हणतो? सहज, त्या सहज गतीने जे सहज दिशेने जे जातं त्याला प्रसव म्हणतो आपण. सो जनरेशन आपण त्याला म्हणूया, किंवा प्रोक्रिएशन, असं प्रसूती हा शब्द आहे ना, किंवा प्रवृत्ती हा पण शब्द येतो तिथे. सो नॅचरल इन्क्लिनेशन जे म्हणतो ना ते, सो दॅट इज प्रसव. ते प्रतिप्रसव हेया,
हे याचा अर्थ होतो अबंडन किंवा रिनाऊन्स, सोडून द्या, हे या, त्याग करा, हे याचा अर्थ होतो सोडून देणे किंवा त्याग करणे. ते प्रतिप्रसव हे या सूक्ष्म म्हणजे सूक्ष्म, सटल, मायन्यूट इज सूक्ष्म. आता प्रतिप्रसव हा शब्द एकत्र बघितला तर इन्व्होल्युशन, एव्होल्युशन म्हणजे काय? इव्हॉल्व्ह होणे, राईट? सहज गतीने, सहज दिशेने वाढणे. हा, आणि त्याचा विरुद्ध शब्द काय बनणार एव्होल्युशनचा? इन्व्होल्युशन, उलट जाणे, विरुद्ध दिशेने जाणे. हा, जे सहज दिशा आहे त्याच्या विरुद्ध. अरे सो kleshas may be gross or subtle, both must be counteracted and eliminated through pratiprasav of the mind. So क्लेश तुमचे स्थूल किंवा सूक्ष्म असतील, स्थूल सूक्ष्म सगळेच क्लेश, ह्यांचा प्रतिप्रसव करून त्यांचा नाश करणं, त्यांचा विरोध करणं आणि नाश करणं हाच उपाय आहे. All right. If the seed becomes parched, it cannot germinate. आपल्याला माहिती आहे दग्ध बीज. जर आपण मुळापासून जर त्याला क्लिअर करून टाकलं तर मग त्याला अंकुर फुटणारच नाही, राईट? आता सिंपल एकदम स्थूल एक्झाम्पल द्यायचा तर स्थूल एक्झाम्पल, एखाद्या व्यक्तीची एखादी स्मृती असते, यु नो, समटाइम्स देर इज दिस वन मेमरी. ती मेमरी सारखी आपली ओपन होऊन आपल्याला त्रास होत असतो, राईट? मग त्या मेमरीला पुन्हा ती ओपन होते. सो यूज एनी टेक्निक, त्याचा प्रतिप्रसव करायचा, म्हणजे यू स्टॉप ओपनिंग दॅट मेमरी, यू क्लोज इट वन्स अँड फॉर ऑल. ज्या कुठल्या पद्धतीने, डिपेंडिंग ऑन द इंडिव्हिज्युअल केस, ज्या कुठल्या पद्धतीने तुम्हाला त्याला पूर्णविराम देता येईल तो पूर्णविराम द्या. म्हणजेच जे प्रसव होतं त्याला प्रति केलं. सो वेन यू ओपोज इट अँड देन यू स्टॉप इट वन्स अँड फॉर ऑल. मग तो कितीही सूक्ष्म क्लेश असू दे किंवा स्थूल क्लेश असू दे. सो त्याला मुळाशीच. आता बघा, आता आपण योगाचा एक्झाम्पल घेऊया. आज आपली बिलीफ सिस्टम, आज आपण काय मानतो, आज आपण काय बोलतो? आय एम द बॉडी, ऑलराईट? आता आय एम द बॉडीचा विरुद्ध काय होणार? आय एम नॉट द बॉडी. मी शरीर आहे, मी शरीर नाही आहे. सो आय एम द बॉडी, आय एम नॉट द बॉडी. हा झाला प्रति. प्रसव काय आहे? आय एम द बॉडी. प्रति काय होणार? आय एम नॉट द बॉडी. सो दिस बिकम्स द प्रतिप्रसव. आय एम. आता आवाज ब्रेक होतोय मॅडम खूप. आवाज ब्रेक होतोय? आवाज ब्रेक होतोय. अच्छा, आवाज तुमचा. ओके. आवाज खूप ब्रेक हा, होतोय. थोडस इंटरनेट अनस्टेबल झाल्यामुळे झालं होतं. इकडे कनेक्शन इज अनस्टेबल आलेलं. आता ऐकू येतंय? आर वी बॅक टू नॉर्मल? ऑलराईट. तर बघा, आय एम, हा, स्वतःच्या शरीराला आपण काय म्हणतो? हे मी आहे. सो आय एम द बॉडी अशी आपली ओळख आपण देतो. ते झालं प्रसव. त्याचा प्रति काय होणार? आय एम नॉट द बॉडी. ऑलराईट. आता हा जेव्हा अशा पद्धतीने आपण प्रतिप्रसव करत राहायचं. ऑपोजिट आपण आपल्या बिलीफ सिस्टम मध्ये जे काय आपल्याला लिमिटिंग करणारे जे बिलीफ सिस्टम आहे त्या सगळ्या बिलीफ्सला आपण अशाच पद्धतीने बदलू शकतो. आणि त्याच्यातनं राग, द्वेष, अस्मिता आणि अभिनिवेश हे सगळे जे क्लेश आहे, हे क्लेशला आपण कमी करू शकतो. पण अगेन लक्ष द्या, आय एम नॉट द बॉडी हा स्थूल क्लेश होता. आय एम द बॉडी. आय एम नॉट द बॉडी हा सूक्ष्म क्लेश होणार. ऑलराईट. तर तुम्ही स्थूल क्लेशाला सूक्ष्मामध्ये रूपांतर केलं. प्रतिप्रसव मध्ये अशा पद्धतीने आपण प्रतिप्रसव करत राहणार. पण ते क्लेश जे आहेत हे छोट होत जाणार. ओके, थिन आउट होत जाणार. पण ते पूर्णपणे नाहीसं होणार नाही.
It will never completely disappear. Then what will make it disappear? आता योगाच्या संदर्भात बोलते मी. सो परावैराग्य, जिथे शरीराचं पूर्ण वैराग्य येईल तेव्हाच जाऊन हा क्लेश संपेल. सो परावैराग्य ज्या त्या गोष्टीचा जेव्हा आपण पूर्णपणे घेऊ त्यावेळेलाच तो क्लेश पूर्णतः संपेल. नाहीतर स्थूलाचं सूक्ष्मामध्ये रूपांतर होईल, थिनिंग आउट होईल, तनू होत जाणार. उदाराचं विच्छिन्न, विच्छिन्नाचं तनू, तनूचं इट विल गो, इट विल कीप ऑन गेटिंग स्मॉलर अँड स्मॉलर. प्रसुप्त, सो प्रसुप्त पण आहेच ना, पण प्रसुप्ताला संपवायचंय तर परावैराग्य. मग आता तुमचा कुठल्याही व्यक्ती, वस्तू किंवा विषयाबद्दलचं हे असू दे, उपाय हाच आहे, प्रतिप्रसव. बरं. सो सोर्स मधनच त्याला शांत करायला हवं. आता सोर्स मधनं शांत करायचं म्हणजे योगश्चित्त वृत्ती निरोधावर आलो की नाही. ऑलराईट. सो वृत्तींचा निरोध हा झालाच पाहिजे. बिकॉज अल्टिमेटली एव्हरीथिंग कम्स थ्रू अवर थॉट्स अँड अवर थॉट्स हॅव टू बी सायलेन्स्ड. सो वी कम टू द डेफिनेशन ऑफ योगा. योगश्चित्त वृत्ती निरोधा. ऑलराईट. इज दॅट क्लिअर? ते प्रतिप्रसव हे आहा. आता तुम्हाला जर तुम्हाला एखादा क्लेश आयडेंटिफाय झाला की मला हा क्लेश होतोय, खूप वर्षांपासून मला हा त्रास होतोय, मग देन यू विल मग त्याच्या मुळाशी जावं लागेल की व्हॉट वर द कंडिशन्स. आता उपाय सांगायचे म्हटल्यावर मी जस्ट कॅज्युअली माझं जे पास्ट लाईफ रिग्रेशन थेरपी आहे त्याच्यातले उपाय तुम्हाला सांगायचे म्हटलं तर यू रिलिव्ह अँड री-एक्सपिरियन्स द होल थिंग ऑल ओव्हर अगेन अँड देन यू डिस्चार्ज द इमोशन. हा एक प्रकार आम्ही करत असतो की पुन्हा ती सगळी घटनाक्रम आहे ते आपल्या डोक्यामध्ये पुन्हा ती रिलिव्ह आणि री-एक्सपिरियन्स करायची. एकतर काय होतं, वेन यू आर रिलिव्हिंग अँड री-एक्सपिरियन्सिंग, तुम्ही तेव्हाचे ते नाही आहात. यू आर अन इव्हॉल्व्ड पर्सन, यू आर अ डिफरंट पर्सन फ्रॉम व्हॉट यू वर वेन इट हॅड हॅपन्ड. सो नाव व्हॉट हॅपन्स इज यू विल टेक अ डिफरंट पर्स्पेक्टिव्ह. सो कधी कधी काही दृष्टिकोन नुसता बदलल्याने पण क्लेश कमी होऊ शकतात. So this is one way. There are many ways in which you can, so depending on the kind of klesha that you are suffering, you can reduce it by doing the pratiprasav. आता सिंपल एकदम स्थूल क्लेश सांगते तुम्हाला की पैशांचा अभाव. ओके, देर इज नेव्हर इनफ मनी. आता मुळात देर इज नेव्हर इनफ मनी हा जो वाक्य आहे की पैसे कधीच पुरत नाही, असे हे जे आपले वाक्य आपल्या डोक्यामध्ये आपण पुन्हा पुन्हा मोठ्याने पुन्हा पुन्हा हे वाक्य जेव्हा आपण बोलत राहतो तेव्हा ते आपलं सत्य बनून जातं. अँड वी हॅव टू डू प्रतिप्रसव, टर्न इट ओव्हर इट्स हेड. देर इज इनफ मनी ऑल द टाइम एव्हरीवेअर. ओके. सो when you will turn it around, त्याचा प्रतिप्रसव केला, पहिल्यांदा बोलताना खोटं वाटेल. You will feel like you are lying. Why? Because your mind is not ready to accept it. Yes, Vanashri, tell me. Okay, your mind is not ready to accept it. But then gradually, when you keep repeating it again and again, the secret law of attraction तुम्ही लोकांनी वाचलं असेल. So when you keep repeating it again, हळूहळू ते बिलीफ सिस्टम मध्ये, इमोशन मध्ये उतरायला लागतं आणि मनोमय कोशामध्ये एकदा ते गेलं की मग त्याला अस्तित्वामध्ये ते घडू लागतं. It will start manifesting. Okay, when you say that there is enough, there is abundance. Attas, just before we started this class, we were talking about all is well. That सारखं सगळे अरे यार situation is so bad, things are so bad here, things are so bad there, the COVID situation I'm talking about. आता now we have mutually decided and we are all going to say all is well. It's going to be all right. होईल. Things will resolve. So when we keep saying it and when we keep saying it in a group, the group consciousness मध्ये त्याचं manifestation अजून फास्ट होतं. राईट. सो ते प्रतिप्रसव हे या सूक्ष्म हा.
सो प्रतिप्रसव करून क्लेशांना सूक्ष्म करत जायचं आणि सूक्ष्म करून फायनली त्याला पूर्णपणे एलिमिनेट करायचं. पण त्याच्यासाठी पूर्णपणे नाहीसं करण्यासाठी, पूर्णपणे काढून टाकण्यासाठी परावैराग्य घ्यावं लागेल त्या गोष्टीचा. सो दॅट इट नेव्हर एंटर्स इन टू युअर हेड. सो दिस वॉज, हा एक उपाय दिलेला आहे ते प्रतिप्रसव हे या सूक्ष्म हा 2.11. लेट अस मूव टू 2.11. ध्यान हेया तद्वृत्तयः. The second solution that Maharishi Patanjali offers us is dhyana heya tad vrittayah. ध्यान म्हणजे काय? मेडिटेशन. हेय तर मी तुम्हाला सांगितलं, काढून टाकणे म्हणजे सायलेन्स. इथे काढून टाकणे म्हणजे विचारांना काढलं तर काय उरेल? मौन. सो इथे हेयाचा अर्थ बसतो सायलेन्स्ड. तद म्हणजे त्यांचा. कोणाचा? वृत्तयः, वृत्त्यांचा. अंजू, please put on mute. Please go on mute. Anjana, Anju. So dhyana heya tad vrittayah. Meditation, dhyana silences the mind. Simple. मौन. आपण म्हणतो ना, चांगलं बोलता येत नसेल तर वाईट तरी नका बोलू. ऑलराईट. पण वाईट अनेक विचार आपल्या डोक्यामध्ये सतत कॉन्स्टंटली फ्लो होत असतात. राईट. सो व्हॉट इज द बेस्ट वे टू डू? गो इन टू द न्यूट्रल मोड. गो इन टू सायलेन्स. सायलेन्सला आय कॉल इट द न्यूट्रल मोड, बिकॉज फ्रॉम द न्यूट्रल यू कॅन मूव्ह एनिवेअर, विच एव्हर गिअर यू वॉन्ट, रिव्हर्स और फॉरवर्ड. राईट. सो ध्यान हेया तद वृत्तयः. ध्याना सायलेन्सेस द माइंड. आता ध्यानानी मौन धारण केल्यानी इट इज गोइंग टू रिअली हेल्प अँड इट इज गोइंग टू बी, म्हणजे खूप. पण तरी सुद्धा अपिअरन्स अँड डिसअपिअरन्स ऑफ वृत्तीज हे चालूच राहतं. वृत्त्या ये जा करतच राहतात. मग त्या ज्या स्थूल क्लेश आहे ह्यांना कसं संपवणार? तर ध्यानाबरोबर क्रियायोग. When you do tapas, swadhyay, Ishwar pranidhan along with dhyana, it will destroy the gross kleshas. आणि मग जे सूक्ष्म क्लेश आहे, ऍक्च्युअली क्रियायोग डिस्ट्रॉयज द ग्रॉस क्लेशा आणि प्रतिप्रसव आणि ध्याना विल डिस्ट्रॉय द सूक्ष्म क्लेशा. सो क्रियायोगनी स्थूल क्लेशांचा नाश होतो आणि प्रतिप्रसव व ध्यान केल्यानी क्रियायोग केल्यानी स्थूल, बरोबर, आणि ध्यान आणि प्रतिप्रसव केल्याने सूक्ष्म क्लेशांचा नाश होतो. का बरं? हाऊ डज मेडिटेशन हेल्प? लेट अस जस्ट लुक फॉर 1 minute into this meditative state, going into the silence, into the neutral mode. Let us understand what does meditation do. जेव्हा आपण एम्प्टीनेस आणि सायलेन्स मध्ये जाणार, whenever we go into emptiness and silence, when we come up, you develop insights. विवेक जागृती ध्यानानीच होते. कारण ते जुनं सवयीनी कंप्लेन मोड, क्रिटिसिझम मोड, ह्या मोड्स मध्ये जे फंक्शनिंग आपलं चालू असतं, वेन यू टेक अ पॉज, वेन यू गो इन टू द सायलेन्स, जेव्हा वेन यू कम आउट ऑफ द सायलेन्स, यू डोंट गो बॅक टू द सेम कंडिशन्ड मोड. व्हॉट हॅपन्स इज यू विल गेट अ बेटर इनसाइट. तुमचा दृष्टिकोन बदलतो. राईट. सो मेडिटेशन हेल्प्स. विवेक तयार होतं. ध्यान केल्याने विवेक बुद्धी डेव्हलप होते. विज्ञानमय कोश सुदृढ होतो. मतलब इट बिकम स्ट्रॉंग, द विज्ञानमय कोश. आणि विवेक म्हणजे काय आहे? व्हॉट इज विवेक? विवेक इज विद्या. अँड व्हॉट डज विद्या डू? विद्या काय करते? अविद्याचा नाश करते. इट डिस्ट्रॉयज द अविद्या. अँड व्हॉट डज, जेव्हा अविद्याचा नाश होतो तेव्हा काय होतं? क्लेश संपून जातात. The kleshas are over. All right. So these are the two solutions that Patanjali gives us. te प्रतिप्रसव हेया सूक्ष्मः and ध्यान हेया तद्वृत्तयः.
I think we will stop over here today, and because after this we are moving into actually how rebirth, reincarnation आणि rebirthचा सूत्र आहे पुढचा आपला 2.12, so which we will take up tomorrow. All right, we will stop over here.